नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रतीक्षा संपली, पालकमंत्री जाहीर। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मेघना साकोरे बोर्डीकर यांची नियुक्ती। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण याबाबत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये जिज्ञासा लागून होती। मात्र शासनाने अनेक दिवस पालकमंत्री हे जाहीर केले नाहीत। परंतु 26 जानेवारीच्या अनुषंगाने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 18 जानेवारी रोजी या संदर्भात आदेश काढले असून राज्यातील 37 जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली आहे। यात परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मेघना साकोरे बोर्डीकर, तर हिंगोली जिल्हा पालकमंत्रीपदी नरहरी झिरवाळ, लातूर जिल्हा पालकमंत्रीपदी शिवेंद्रसिंह भोसले, जालना जिल्हा पालकमंत्रीपदी पंकजाताई मुंढे, नांदेड जिल्हा पालकमंत्रीपदी अतुल सावे, तर बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा अजितदादा पवार यांनी स्वीकारावे असा आग्रह आमदार सुरेश धस यांनी मागील काही दिवसापासून केलेला आहे। त्यामुळे एकूण राजकीय घडामोडी पाहता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।